आता आपण वळूया आपल्या पुढच्या विषयाकडे. आज डॉक्टर आणि रुग्ण यांच्यात गैरसमज वाढत चाललेले आहेत. पण खरी गोष्ट अशी आहे, रुग्णाशिवाय डॉक्टर अपूर्ण आणि डॉक्टरशिवाय रुग्ण असहाय्य. हे नातं जपण्यासाठी आपल्याला दोघांनाही संवाद, संयम आणि विश्वासाची गरज आहे. डॉक्टर व रुग्ण दुरावत चाललेले संबंध या महत्त्वाच्या विषयावर बोलण्यासाठी आजच्या या व्यासपीठावर आपल्याला भेटणारं व्यक्तिमत्व हे बहुपेडी आहे. डॉक्टर अजय रोटे सर हे वरिष्ठ मधुमेह तज्ज्ञ आणि कमलनयन बजाज हॉस्पिटलचे मेडिकल डिरेक्टर आहेत. अनुभवी क्लिनिशियन, दूरदृष्टी असलेले हेल्थकेअर लीडर आणि स्ट्रॅटेजिस्ट, ऊर्जावान मोटिवेशनल स्पीकर, शिस्तप्रिय मॅरेथॉनर आणि योगी आणि आरोग्यसेवेत उत्कृष्टतेचं प्रतीक असलेले क्वालिटी गुरु, अशा या बहुगुणी आणि बहुआयामी व्यक्तिमत्वाचं आपण सारे मिळून मनपूर्वक स्वागत करूया. डॉक्टर अजय रोटे सर, कृपया मंचावर. नमस्कार आपल्या सर्वांना. सर्वप्रथम डॉक्टर रोपळेकर सर आणि डॉक्टर रोपळेकर मॅडम यांना मी मनपूर्वक धन्यवाद देऊ इच्छितो की त्यांनी आज मला इथे या व्यासपीठावर बोलवण्यासाठी आमंत्रित केलं आणि हा मी माझा बहुमान आहे असं समजतो. डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातले जे संबंध आहेत किंवा ज्यांचे ताणतणाव आहेत, ज्या आजकाल आपण काही गोष्टी ऐकतो, त्या संदर्भामध्ये पुढच्या साधारण 30 मिनिटामध्ये काही वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी, त्याची कारणमीमांसा या विषयावर आपण बोलणार आहोत. तत्पूर्वी मला सांगायला आवडेल की मेडिकल ट्रीटमेंट असो किंवा आज चाललेलं चर्चासत्र असो, कुठलीही गोष्ट यशस्वी तेव्हाच होते जेव्हा दोन्ही बाजू या एका प्लॅटफॉर्मवर असतात. एका प्लॅटफॉर्मवर याचा अर्थ, जसं तुम्हाला मी उदाहरण सांगतो की डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातल्या नातेसंबंधांचा असा विचार केला तर कुठल्याही डॉक्टरला असं वाटणार नाही की रुग्णाला काहीतरी इजा व्हावी. आम्ही सर्वांनी डॉक्टर होताना जी शपथ घेतलेली आहे त्याच्यामधले पहिला भाग असा असतो की फर्स्ट डू नो हार्म. म्हणजे भलेही आम्ही रुग्णाला वाचवू शकू किंवा वाचवू शकणार नाही, आमच्या क्षमतेच्या बाहेर असलं तर, पण आम्ही रुग्णाला इजा कधी करणार नाही. ही गोष्ट जोपर्यंत डॉक्टर आणि रुग्ण एकत्रितरित्या एकाच प्लॅटफॉर्मवर एकदा जरी ही गोष्ट पक्की डोक्यात बसली तर यातनं होणारे जे विसंवाद आणि गैरसमज आहेत ते बऱ्याच अंशी कमी होतील. ऋग्वेदामध्ये, माझा थोडा संस्कृतचा अभ्यास आहे, ऋग्वेदामध्ये एक अत्यंत सुंदर ऋचा आहे, 4 ओळींची, ते मी तुम्हाला सांगतो. याच्यात अर्थ असा आहे, जसं मी तुम्हाला आत्ता सांगितलं की सर्वांनी एका प्लॅटफॉर्मवर राहणं गरजेचं आहे. तर ती अशी आहे, संगच्छध्वम संवदत्वम संभो मनांसी जानताम देवा भागोम यथापूर्वे संचानन उपासता. सर्व गोष्टी जर, आणि याच्यात अर्थ असा आहे की एक वेळ अशी यायला पाहिजे की ज्याला आपण म्हणतो एकसारखं हृदयाची जेव्हा धडधड होते दोन्ही पार्टीच्या, त्यावेळेस त्या गोष्टीला खऱ्या अर्थाने यश मिळतं. जे मी आता बोलणार आहे त्याच्यामध्ये कुणालाही दोष देण्याचा उद्देश नाही की कुठलीही बाजू पूर्ण चांगली किंवा पूर्ण वाईट नसते. देयर इज ऑलवेज अ ग्रे झोन. पण आपल्याला ते समजून घेणं गरजेचं आहे की नेमकं असं का होतं आणि याच्यामध्ये बदल काय झालेले आहेत. डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातले सध्याचे जर नातेसंबंध बघायचे ठरवले
एकेकाळी जेव्हा डॉक्टरांना देव मानलं जायचं, आजही काही अंशी मानलं जातं, त्या काळापासनं आज जे कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्टमध्ये आल्यापासनं फक्त कन्झ्युमर आणि सर्व्हिस प्रोव्हायडर एवढंच रिलेशनशिप, हा जो प्रवास आहे हा नक्कीच काळजी करण्यासारखा आहे, काळजी वाटण्यासारखं आहे. म्हणून तुम्ही जर बघितलं की हे जे गाणं आता अजीब दास्तां हे आपण बघितलं, ते दिल अपना और प्रीत पराई याच्यातलं होतं. मी त्याला दिल अपना और दवाई पराई असं म्हणलंय, कारण आपली दवाई दिल आपला आहे पण दवाई, आणि आजचा जागतिक हृदय दिन पण आहे. डॉक्टर आणि रुग्ण संबंध हा प्रभावी आरोग्य सेवेचा आधारस्तंभ आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, जोपर्यंत डॉक्टर आणि रुग्ण यांच्यामध्ये परस्पर विश्वास राहणार नाही तोपर्यंत समाधानकारक उपचार मिळणं खरंच कठीण आहे. बरोबर आहे. आता अलीकडच्या काळामध्ये या महत्त्वाच्या बंधनात वाढत्या ताणतणावाचा सामना करावा लागला आहे, ज्यामुळे आरोग्य सेवा पुरवठादार आणि रुग्ण दोघांना विविध आव्हाने निर्माण झाली आहेत. पुरवठादार म्हणजे डॉक्टर्स. या ताणतणाव का निर्माण झाले त्याच्यातली काही आकडेवारी पण आपण डिस्कस करणार आहोत, आणि विश्वास वाढवण्यासाठी आणि आरोग्य सेवेचा परिणाम सुधारण्यासाठी भारतीय अनुषंगाने काय करायला पाहिजे या बाबतीत थोडंसं आपण बोलूया. तत्पूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्या सर्वांना इतर देशातल्या आरोग्य सेवेची बऱ्यापैकी माहिती असेल, तर भारतातली आरोग्य सोयी सुविधा या जगातल्या कुठल्याही देशापेक्षा सर्वात चांगली आहे. तुम्ही ही कल्पनाच करू शकत नाही की कार्डिओलॉजिस्ट स्वतः पेशंटच्या रुग्णांच्या समोर बसून मराठीमध्ये असं चर्चासत्र आयोजित करतो. ही अशक्य गोष्ट आहे. ज्यांना अमेरिकेची किंवा इंग्लंडची किंवा ज्या कुठल्या इतर देशातली सोयी सुविधा माहिती आहे, त्यांना डॉक्टरांची भेट व्हायला 6-6 महिने लागतात. बहुतेक वेळेस नर्स प्रॅक्टिशनर किंवा डेंटल प्रॅक्टिशनर किंवा हे असिस्टंट ते असिस्टंट यांची अपॉइंटमेंट मिळते, डॉक्टरांची अपॉइंटमेंट मिळतच नाही. आणि इथं आपली अशी परिस्थिती आहे की डॉक्टर आपल्याला जाता येताना आपल्याला हक्काचे, म्हणजे आपण विमान प्रवासात बसलो, परवा मी दिल्लीला एका कॉन्फरन्ससाठी गेलो होतो, आमचा एक अवॉर्ड मिळाला आम्हाला. तर त्या हॉटेल मॅनेजरने विचारलं, त्यांनी माझं कार्ड बघितलं, डॉक्टर सर मुझे जरा नेक में दर्द है इसका क्या करना, जरा गायडन्स चाहिए. त्यांनी लगेच मला MRI काढून दाखवला. डॉक्टर कुठे अवेलेबल आहेत, आणि आपणही शक्यतोवर जिथपर्यंत शक्य आहे तिथपर्यंत मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतो. बरोबर आहे. पण यावेळेस आपण हा पण विचार करायला पाहिजे, जसं डॉक्टर विचारतात पेशंटला तसं कधी कधी पेशंटनी पण विचारायला पाहिजे, क्या ख्याल है आपका, तुम मचल गए यूं ही फिसल गए आ आ आ, हाल कैसा है कामाचा ताण डॉक्टरांना जो आहे आपल्याकडे. मी तुम्हाला सांगतो की तुम्ही कितीही चांगलं काम केलं आणि एखाद्या वेळेस चुकून रात्री इमर्जन्सीमध्ये डॉक्टरनी फोन नाही उचलला तर पेशंटला खूप राग येतो, माझा फोन नाही उचलला. बरोबर. अरे तो पण माणूस आहे. म्हणून मी तुम्हाला म्हणलं की डॉक्टर तुम्हाला विचारतात हाल कैसा है जनाब का, तुम्ही डॉक्टरना विचारा हाल कैसा है जनाब का, ठीक आहे का सगळं व्यवस्थित. बरोबर आहे. हे विचारणं गरजेचं आहे. तो पण माणूसच आहे. जोपर्यंत हे होणार नाही तोपर्यंत तो विश्वासाचं नातं डेव्हलप होणार नाही. मग आपल्या अवाजवी अपेक्षा डॉक्टरांकडनं किंवा हॉस्पिटलकडनं अवाजवी. म्हणजे कसं, फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, आम्ही आता माझं समजा मागच्या 23 वर्षापासून मी डायबिटीसची प्रॅक्टिस करतो, मधुमेह तज्ज्ञ म्हणून प्रॅक्टिस करतो. माझ्या प्रॅक्टिसमधला जो पहिला पेशंट होता, पहिला रुग्ण होता, त्याचा सुद्धा अजून मोबाईल नंबर माझ्याकडे सेव्ड आहे माझ्या मोबाईलमध्ये. 15,000 मोबाईल नंबर आहेत माझ्याकडे. आणि मी कधीही कुठल्या फोन आल्यानंतर हॅलो म्हणत नाही, तर त्या व्यक्तीचं नाव घेऊन त्याला बोलतो, बोला भोसले साहेब किंवा जे काही त्याचं नाव आहे. फॉर एक्झाम्पल हे हां येस हा जो कनेक्ट आहे, हा कनेक्ट फार महत्त्वाचा आहे. पण ॲट द सेम टाईम वी शुड ऑल्सो रिस्पेक्ट द पर्सनल लाईफ ऑफ डॉक्टर्स. बरोबर आहे. शेवटी त्यांना पण मर्यादा आहेत. प्रत्येकाला फॅमिली लाईफ आहे, प्रत्येकाला वैयक्तिक सोयी सुविधा आहेत. त्यांना पण गावाला जावंसं वाटतं, त्यांना पण वॅकेशनला जावंसं वाटतं, त्यांना पण फॅमिलीसोबत वेळ घालवा असं वाटतो. खूप साऱ्या गोष्टी आहेत. म्हणून जरूर या गोष्टीचा विचार करा की डॉक्टर हा सुद्धा एक व्यक्ती आहे समाजामधला,
ज्याला सुद्धा काही अपेक्षा आहेत. आणि मी असं नाही म्हणत की कुठलं प्रोफेशन कमी किंवा जास्त किंवा मेहनत संघर्ष हा सगळ्यांना आहे, प्रत्येकाला आयुष्यामध्ये संघर्ष. उलट असं आहे की ज्याला जास्ती संघर्ष करावा लागतो तो व्यक्ती कदाचित जास्त यश प्राप्त करतो आयुष्यामध्ये. पण हॅव्हिंग सेड दॅट, डॉक्टर होणं ही अत्यंत मोठी कसरत आहे. किमान आमच्या वेळेस तरी होती. म्हणजे आता कदाचित इतके मेडिकल कॉलेजेस झाले गावोगावी गल्लोगल्ली, कदाचित तेवढं अवघड राहिलं नसेल. अर्थात दुसऱ्या अर्थाने कॉम्पिटिशन वाढली त्याच्यामध्ये. तुम्हाला सांगतो की सलग 20 तास 22 तास 25 तास आम्ही पुस्तकाचे पारायणे केलेली आहेत. आमच्या वेळेस 1.5 वर्षातनं एकदा परीक्षा व्हायची. 1.5 वर्षाचा अभ्यास एकदा जो आपण 1.5 वर्षापूर्वी अभ्यास केला तो परीक्षेमध्ये आम्हाला सांगावं लागायचं. खरंच कठीण आहे. एक वेळ अशी होती की 3rd MBBSची जी परीक्षा आहे ती भारतातली सगळ्यात कठीण परीक्षा मानली जायची. इव्हन IAS पेक्षा कठीण परीक्षा मानली जायची. तर या अग्निदिव्यातनं जे बाहेर पडलेले आहेत त्यांना काहीतरी सन्मान द्या, आदर द्या. विचार करा की त्यांनी पण काहीतरी मेहनत केलेली आहे. हे पार्ट त्यांना समाजातलं स्टेटस किंवा कदाचित त्यांची उच्चभ्रू जीवनशैली हे डोळ्याला दिसते आपल्याला, पण त्याच्या मागचे जे परिश्रम आहेत अथक परिश्रम आहेत. आणि खऱ्या अर्थाने म्हणजे आता ते मला आवडतं म्हणून सोडून द्या, पण खऱ्या अर्थाने डॉक्टर हा आयुष्यभराचा विद्यार्थी असतो. आम्हाला अजूनही दर 5 वर्षाला परीक्षा देऊन तेवढे 30 क्रेडिट पॉईंट घ्यावं लागतं तर आमचं लायसन्स व्हॅलिड राहतं. असं कुठल्या फील्डमध्ये होतं सांगा हो तुम्ही मला. फक्त डॉक्टरांना व्हावं लागतं. दर 5 वर्षाला मला 30 पॉईंट कंप्लीट करावं लागतं. ठीक आहे, मला आवड आहे की आम्ही सगळेजण अभ्यास करतो तो भाग वेगळा. ह्याच्यामध्ये काय आहे की डॉक्टरची रिक्वायरमेंट काय आहे किंवा डॉक्टर बनणं काय आहे हे समजून घेणं आपण गरजेचं आहे. आणि दुसरं उदाहरण मगाशी तुम्हाला मी सांगत होतो की इतर देशामध्ये माझ्या माहितीतले एक अमेरिकेचे माझे मित्र, त्यांना खेळताना गुडघ्याला मार लागला म्हणून MRI साठी त्यांनी अपॉइंटमेंट घेतली. ती अपॉइंटमेंट त्यांना 3 महिन्यानंतरची मिळाली. त्यांनी भारताचं तिकीट बुक केलं, इथे आले, MRI काढला, ऑपरेशन केलं, डिस्चार्ज झाला आणि घरी गेले अमेरिकेमध्ये वापस. हे झालं साधारण 3 आठवड्यामध्ये. जी अपॉइंटमेंट त्यांना 3 महिन्यानंतरची मिळाली होती. जितक्या चांगल्या सुविधा गोळ्या औषधी तिथे तुम्हाला ओव्हर द काउंटर मेडिसिन कुठलंच मिळत नाही. म्हणजे एखाद्याला दाताचं दुखणं, अमेरिकेत जाऊन एखाद्याला दाताचं दुखणं होणं ही सगळ्यात वाईट गोष्ट आहे. सगळ्यात वाईट गोष्ट आहे. ते तुम्हाला अँटीबायोटिक सुद्धा मिळणार नाही. इथं तुम्ही काउंटरवर गेलात की जे पाहिजे ते तुम्हाला गोळ्या औषधी मिळू शकतात. हा जो फरक आहे, सो यू शुड व्हॅल्यू दिस सिस्टीम जी इतक्या वर्षापासून आपली छान डेव्हलप झालेली सिस्टीम आहे. आणि म्हणून याचे कारण काय काय, तणावपूर्ण संबंध का झाले, कशामुळे झाले, तर सरांनी आता आपल्याला खूप छान सांगितलं. रुग्णाचे हक्क आहेत, कर्तव्य आहेत, बरोबर आहे. सगळ्यात महत्त्वाचा बदल काय झाला, कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट. कायद्याच्या दृष्टीनं डॉक्टर आणि रुग्ण यांचं नातं हे काय झालं, हे फक्त कन्झ्युमरिझम झालं. म्हणजे जसं तुम्ही एखाद्या मॉलमध्ये जाऊन एखादी गोष्ट विकत घेता किंवा पिक्चर बघायला जाता, सिमिलरली तुम्ही डॉक्टरकडे जा आणि ट्रीटमेंट घेता. पण ते खरंच एवढं सोपं आहे का? इज इट दॅट सिम्पल की दॅट इज अ प्रॉडक्ट सर्व्हिस आणि हेल्थ केअर इज अ सर्व्हिस इंडस्ट्री. इट्स अ सर्व्हिस, इट्स नॉट अ प्रॉडक्ट, इट्स अ सर्व्हिस. आणि म्हणून सर्व्हिस इंडस्ट्रीला ते नॉर्म आता लावलेले ठीक आहे, आपल्याला ते बंधनकारक आहे सगळ्यांना, पण त्याच्याने सगळे प्रश्न सुटणार नाहीत. नुकसान काय झालं कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्टमुळे, की उद्या माझ्यावर कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्टमध्ये कोणी तक्रार करू नये म्हणून मी 2 तपासण्या जास्तच सांगून टाकतो. मला काय करायचं, उद्या परत ही तपासणी का केली नाही असं उद्या कन्झ्युमर कोर्टाने सांगण्यापेक्षा एक्सरे करायचं ना, नाही MRI पण करून घ्या, नाही CT स्कॅन पण करून घ्या. याला म्हणतात डिफेन्सिव्ह मेडिसिन. डिफेन्सिव्ह, आणि जे पूर्वी कधीच होत नव्हतं. तुम्हाला जुन्या काळचे डॉक्टर माहिती आहेत, मी बघितलेले आहेत जे डॉक्टर होते. अर्थात टेक्नॉलॉजीचा फायदा आहे तो घ्यायला पाहिजे, तो भाग वेगळा. पण जे पेशंटला बोलून बरं वाटणं हा जो भाग होता, की नुसतं बघितलं, लोक म्हणतात बरेच लोक तुम्हाला बघितलं की बरं वाटतं, हा जो सायकोलॉजिकल इम्पॅक्ट आहे तो गायब झाला. आजकाल डॉक्टर पेशंटकडे बघतही नाहीत. पेशंटची नेहमी तक्रार असते की मी गेलं की कॉम्प्युटरवर काहीतरी टक 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 टाईप करतात, प्रिंट काढतात, माझ्या डोळ्यात डोळे घालून बघत पण नाही. ती कॉमन तक्रार आहे पेशंटची. पण ते का झालं, तर याच्यामध्ये कसं आहे की आपल्याला सुवर्णमध्य साधायला पाहिजे दोन्ही गोष्टींचा, की डॉक्टरांना ज्या लिमिटेशन्स आहेत आणि रुग्णांना ज्या अपेक्षा आहेत याच्यामधलं सुवर्णमध्य जर साधता आला तर आपण ह्याच्यातले जे अवास्तव अपेक्षा म्हणजे कसं आहे, आज समजा मी एखाद्याला प्रिस्क्रिप्शन दिलं आणि त्याला सांगितलं की 50 दिवसानंतर तुम्हाला फॉलोअपला यायचं आहे. असा व्यक्ती 3 वर्षानंतर आला समजा माझ्याकडे आणि त्याला खूप सारे कॉम्प्लिकेशन झाले, हार्ट अटॅक झाला, हे झालं, ते झालं, सगळं झालं, बरोबर आहे. तर काय करायचं त्याला, टेक्निकली सांगतो की जर आपण जी फॉलोअपची डेट दिलेली आहे ते प्रिस्क्रिप्शन तेवढ्या दिवसांसाठीच व्हॅलिड असतं.
पण आपल्याकडे हा अनदर पार्ट ऑफ द कॉईन की तुम्ही प्रिस्क्रिप्शन दिलं की फार्मसीमधून औषधं मिळत राहतात, वर्षानुवर्ष घेत राहतात लोक पेशंट. मग त्याचे काय साईड इफेक्ट आहेत, एखादी गोळी किती दिवस घ्यायची, डोस ॲडजस्ट करावा लागतो, हा कन्सेप्टच नाही. आणि जेव्हा 2 वर्षांचं 3 वर्षांचं तुम्ही भेटता डॉक्टरांना, देन यू से सर तुमच्याच औषधं चालू आहेत, तुम्ही दिलेच, मी कोणाला दाखवत नाही, फक्त तुम्हाला दाखवतो. वेळेवर दाखवणं पण महत्त्वाचं आहे ना, कोणाला दाखवत नाही ठीक आहे, वेळेवर दाखवणं महत्त्वाचं आहे, कारण त्याच्यामुळे काही लॉजिक आहे, त्याच्यामुळे काही सायन्स आहे. सरसकट असं दाखवून चालत नाही की मी फक्त तुम्हाला दाखवतो आणि आहे त्या गोळ्या चालू ठेवतो आयुष्यभर. नो, त्या तारखेला आपण फॉलोअप दाखवणं, फॉलोअपला जाणं. हे अवास्तव अपेक्षा म्हणजे काय की बघा, मी तुम्हाला गंमत सांगतो की मी भरपूर तेलकट खाणार, मी अजिबात व्यायाम करणार नाही, बसून राहणार, अजिबात काहीच करणार नाही, हालचाली काही करणार नाही, पण डॉक्टरने एक गोळी लिहून दिली, सर याचे काही साईड इफेक्ट काय हो? बरोबर आहे. आपण हा नाही विचार करत की आपण बाहेर सकाळ दुपार संध्याकाळ समोसा कचोरी पावभाजी भजे भरपूर खातो, जे पदार्थ ज्याच्यामध्ये ट्रान्स फॅट असतात, ज्याला अमेरिकेमध्ये बंदी आलेली आहे, ज्याच्यामुळे रक्तवाहिनीतल्या चरबीच्या अशा गाठी तयार होतात. त्याचं काही नाही, स्मोकिंग करतो आपण, तंबाखू खातो, गप्पा मारतो, दारू पितो, सगळं करतो, छान करतो, पण आपण डॉक्टरांना जाऊन विचारतो ह्याचे काही साईड इफेक्ट आहेत सर. आणि पहिला प्रश्न आता मी तर ही गोळी बंद कधी होईल? गोळी सुरू केली ना, कधी बंद होईल गोळी? अरे का बंद करायची? आणि साईड इफेक्ट तुम्हाला मी सांगतो, साईड इफेक्ट तर प्रत्येक गोष्टीचा आहे हो, प्रत्येक गोष्टीचा आहे. तुम्ही कुठली गोळी घ्या, इन्सुलिन घ्या, इंजेक्शन घ्या, प्रत्येक गोष्टीचा साईड इफेक्ट आहे, असं कोणीच म्हणू शकत नाही कशाचा साईड. पण नुसतं औषधांचाच कशाला, जगातल्या प्रत्येक गोष्टीचा साईड इफेक्ट आहे. आता तसं म्हटलं की तुम्ही 2 व्हीलर चालवायला निघाले आणि जाता आता तुमचा ॲक्सिडेंट झाला, तो साईड इफेक्ट नाही का त्याच्यामध्ये? सगळी 100% गोष्ट सुरक्षित कुठली असते का? औषधांचा असं आहे, तुमच्या माहितीसाठी सांगतो की 500 औषधी मॉलिक्यूल जेव्हा संशोधनाने तयार होतात, त्यातल्या एक मॉलिक्यूलला, एका औषधाला परवानगी मिळते रुग्णांना वापरण्यासाठी. इतकं ते स्ट्रिक्ट असतं. आणि प्रत्येकाचा फायदे आणि नुकसान याचा तौलनिक अभ्यास केलेला असतो. ज्याचे फायदे जास्त अशीच औषधांना परवानगी मिळाली. आता आमच्या माहितीतले असे इतके पेशंट आहेत, माझ्या एका डॉक्टर मित्राचे वडील आहेत, त्यांचं वय आज 86 वर्ष आहे, ते मागच्या 60 वर्षापासून डायबिटीसची मेडिसिन घेतात, इन्सुलिन. 60 वर्ष त्यांचं बायपास झालेलं आहे, पण अजूनही छान फिरतात, परवाच येऊन भेटून गेले मला. असे कित्येक उदाहरण आहेत. बरोबर आहे. म्हणून नुसतं साईड इफेक्ट विचार करणं किंवा गोळ्या कशा बंद होतील, आपल्याला वाटतं गोळ्या बंद झाल्या पाहिजे, हे जरा गंभीर आहे. सो वी शुड थिंक की तब्येत चांगली राहायला पाहिजे, भलेही गोळ्या घ्यावं लागो किंवा काय, किंवा कॉम्प्लिकेशन आपल्याला कमी व्हायला पाहिजेत. दुसरं, मनाने आपण जे करतो की समजा 4 प्रकारची गोळ्या लिहून दिली, सर शुगरची गोळी चालू ठेवली, तर बाकीच्या 3 बिनकाम बंद करून टाकलं, मला वाटलं बिनकामाचे. शुगर तर नॉर्मल आहे, कोलेस्ट्रॉलची गोळी आहे, ब्लड प्रेशरची गोळी आहे, किडनी प्रोटेक्शनसाठीची गोळी आहे. ओके. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, पिंडे मते भिन्न. प्रत्येक शरीराचं, प्रत्येक व्यक्तीची रचना वेगवेगळी असते. आणि मी आता डायबिटीजबद्दल सांगतो, मी डायबिटीजचा एक्सपर्ट असल्यामुळं एक असा रिसर्च पब्लिश झाला होता की शुगरवर परिणाम किंवा रक्तातल्या शर्करेवर परिणाम करणारे एकूण 42 घटक आहेत, त्याच्यातले फक्त 6 घटक आपल्या हातात आहेत. लक्षात घ्या, 42. म्हणजे अगदी बाहेरचं तापमान किती आहे वातावरणातलं, याच्यावर सुद्धा तुमची शुगर लेवल फ्लक्च्युएट होते. आपण 6 गोष्टी कंट्रोल करू शकतो. आहार, विहार, उपचार, विचार, शांतता आणि चांगली झोप घेणं, एवढ्या गोष्टी आपण करू शकतो. बाकीच्या 36 गोष्टी आपल्या हातात नाही. आपल्या जीन्समध्ये काय आपल्याला माहीत नाही, आनुवंशिकता काय ते आपण बदलू शकत नाही, वाढणारं वय आपण बदलू शकत नाही. म्हणजे सांगण्याचा उद्देश की ट्रीटमेंट, गोळ्या, औषधे हे काही सर्वस्व नाही आहे, त्याच्या व्यतिरिक्त पुष्कळ साऱ्या गोष्टी आहेत. आणि प्रत्येकाची औषधांना किंवा उपचारांना रिस्पॉन्स करण्याची पद्धती वेगळी असते, प्रत्येकाचा रिस्पॉन्स वेगळा असतो. एखाद्या एक्स माणसाला एखाद्या औषधाचा फायदा जाईल, वाय माणसाला त्याचा फायदा नाही होणार, हे आम्हाला ठरवावं लागतं अनुभवाने. आणि म्हणून या चर्चासत्रांचं महत्त्व काय आहे की याच्यामध्ये आपण सायंटिफिक माहिती देतो. नाही तर अदरवाईज काय, आपले माहितगार कोण असतात बहुतेकांचे, डॉक्टर गुगल किंवा व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी. बहुसंख्य माहिती कशी, अपूर्ण माहिती. एकदा मेसेज येतो कॉफी घेतल्याने डायबिटीस होतो, दुसऱ्या दिवशी मेसेज येतो कॉफी अजिबात घेऊ नका, कॉफीमुळे तुम्हाला डायबिटीस होईल, तिसऱ्या दिवशी मेसेज येतो नाही कॉफी खूप चांगली शुगर कंट्रोलमध्ये येते. कोणी म्हणतं दिवसातनं 2दा जेवण करा, कोणी म्हणतं 8 वेळेस जेवण करा, नाही तर खबरदार. काही सायन्स नाही त्याला, देर इज नो लॉजिक. सो लुक ॲट व्हॉट इज सायंटिफिक. काळजीचं सातत्य, त्याच्यानंतर जो थोडासा गंभीर भाग आहे, तुम्ही फ्रिक्वेंटली बातम्या वाचत असाल की इथे हे झालं, हॉस्पिटलमध्ये तोडफोड झाली, मोडतोड झाली, फार गंभीर आणि वाईट. म्हणजे वाईट ह्याच्यासाठी वाटतं की बहुतेक वेळा
बहुतेक वेळा, म्हणजे मी 100% काहीच म्हणत नाही, बहुतेक वेळा अशा वेळेस डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केलेली असते. की जसं तुम्हाला मी सुरुवातीला एक बेसिक प्रिमाइस सांगितलं होतं, कुठल्याही डॉक्टरला असं वाटणार नाही की पेशंटला इजा व्हावी किंवा पेशंट खराब व्हावा, पेशंटचा मृत्यू व्हावा, असं कुठल्याच डॉक्टरला कधी वाटणार नाही. त्यांनी ते प्रयत्न केलेलेच. पण दुर्दैवाने जशा आपल्या हाताबाहेरच्या जशा गोष्टी असतात, दुर्दैवाने एखाद्याचा मृत्यू झाला तर ह्याचा अर्थ त्याचं सगळंच चूक झालं आणि सगळ्याच त्यांनी तोडफोड करावी, फार गंभीर गोष्ट आहे. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे प्रमुख कारणं काय आहेत की रुग्णाच्या मृत्यूनंतर किंवा वैद्यकीय परिणामांबद्दल असंतोष, वैद्यकीय सेवांच्या उच्च किमती आणि आर्थिक ओझे. बिल खूप झालं. अरे डॉक्टरांच्या हातात काय, औषधांच्या किमती आमच्या हातात नाही आहे, स्टेंटच्या किमती आपल्या हातात नाही आहे, लाईट बिल किती भरायचं ते आमच्या हातात नाही, पाण्याचं बिल आमच्या हातात नाही, महानगरपालिकेचे टॅक्सेस आमच्या हातात नाही, इन्कम टॅक्स आमच्या हातात नाही, काहीच हातात नाही. डॉक्टरांच्या शेवटी येऊन जाऊन काय, डॉक्टर जी काही फीस घेतो, OPD असेल किंवा सर्जरीची असेल, प्रोसिजरची असेल, तेवढंच येऊन जाऊन दुसरं काय त्याच्यामध्ये. 99% गोष्टी हॉस्पिटलच्या बिलामध्ये डॉक्टरांच्या कक्षेबाहेर आहेत, आवाक्याबाहेर आहेत. आपण काही करू शकत नाही त्याला. बस सगळा जो रोष आहे की औषधं महाग झाली किंवा ट्रीटमेंट महाग झाली, उपचार महाग झाले, ह्या सगळा रोष डॉक्टरांवर काढण्यात काय अर्थ आहे. त्यांच्या हातातच काही नाही. आम्ही काही फार्मा कंपनी काढत नाही की चला 2 रुपयाची गोळी विकू 50 रुपयाला, MRP 50 रुपये, ते आपल्या हातात थोडंच आहे. सो हा कुठेतरी विचार व्हायला पाहिजे की खरंच आणि जसं मगाशी तुम्हाला मी सांगितलं की डिफेन्सिव्ह मेडिसिन सुरू झालेलं की उद्या मला कन्झ्युमर कोर्टात ॲक्शन येऊ नये म्हणून मी 2 तपासण्या जास्त सांगतो, त्याच्यामुळे खर्च वाढला. आता ह्याची जिम्मेदारी कोणाची आहे? ही जिम्मेदारी कोणाची म्हणणार आपण? परिस्थितीची. त्याला ना डॉक्टर जिम्मेदार आहे ना रुग्ण जिम्मेदार आहे. सर्वसामान्यपणे 88% लोकांपर्यंत भारतामध्ये पेशंट सॅटिस्फॅक्शन चांगलं आहे असा एक स्टडी आला होता. आणि साधारण सरकारी इस्पितळांमध्ये 70%, 75% इथपर्यंत चांगलं आहे. दुर्दैवाने काय होतं की मीडियामध्ये जे हायलाईट होतं त्या फक्त निगेटिव्ह गोष्टी हायलाईट होतात. हजारो चांगले रुग्ण होतात, कित्येक गंभीर. आता परवाच उदाहरण सांगतो की एका नामांकित इथल्या म्हणजे कॉलेजमध्ये एक व्यक्ती परीक्षा घेण्यासाठी आले होते, एकटी नाशिकहून आलेले, अँड ही कोलॅप्स्ड सडनली अँड हिज हार्ट वॉज स्टॉप्ड, कार्डियक अरेस्ट होतं. आमच्या कॅज्युअल्टीमध्ये त्यांना आणलं, त्यांना रिवाईव्ह केलं, 1 तास CPR दिला, रिवाईव्ह झालं. त्याच्यानंतर सरांनी त्यांची अँजिओप्लास्टी केली, सक्सेसफुली ते घरी गेले. विचार करा की ज्या व्यक्तीचं हृदय जवळजवळ 40 मिनिटं बंद पडलेलं होतं, असा व्यक्ती चालत फिरत घरी गेलेला आहे. आणि असं एक नाही, हजारो उदाहरणं आहेत, हजारो लाखो उदाहरणं आहेत. पण नेमकं एखाद्या ठिकाणी कुठंतरी काहीतरी गडबड झाली, काहीतरी लहान झालं. आणि दुर्दैवाने मेडिसिन हे इम्परफेक्ट सायन्स आहे. म्हणजे 2+2 म्हणजे 4 होईल असं अजिबात नाही. इट इज अन इम्परफेक्ट सायन्स. आपली अपेक्षा अशी असते तसं ते होत नाही. जसं त्याची कारणं मी तुम्हाला सांगितली, व्यक्ती परत्वे कारण बदलतात, वय परत्वे कारणे बदलतात, या सगळ्या गोष्टींमुळे. तर ही आकडेवारी आहे. निष्काळजीपणाचे वैद्यकीय वाद होतात. डॉक्टर आणि रुग्ण यांचं जे गुणोत्तर म्हणजे प्रपोर्शन आहे ते भारतामध्ये आजकाल सफिशियंट आहे, पण तरीसुद्धा सुपर स्पेशालिस्टची संख्या अजूनही कमी आहे. त्याच्यामुळे त्यांच्यावर खूप लोड असतो, खूप ताण असतो. आता महत्त्वाचं जे आहे की पूर्वीपासनं जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की डॉक्टरांना बघितलं की बरं वाटतं किंवा डॉक्टर बोललं की चांगलं वाटतं त्यांना, असं जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेस हे कदाचित तुम्ही गाणं ऐकलं असेल, प्रभावी संवाद डॉक्टरांचा आणि रुग्णाचा होणं फार गरजेचं आहे. बेसिकली सक्रिय ऐकणे, ज्याला आम्ही ॲक्टिव्ह लिसनिंग म्हणतो. म्हणजे 2 मिनटं, जसं मी तुम्हाला सांगितलं की रुग्णांची बरीच तक्रार असते की रुग्ण आले डॉक्टरांकडे, काहीतरी कॉम्प्युटरवर बघतात आणि प्रिंट काढून देतात, माझ्याकडे बघत पण नाही डोळ्यात डोळे घालून, किंवा मला हात पण लावत नाहीत. हे फार असतं मानसिकता, आम्ही बघितलेलं बरेचदा. तर याच्यासाठी सॉफ्ट स्किल्ड डॉक्टरांनी सुद्धा काय काय फॉलो करायला पाहिजे याच्यासाठी पण आम्ही प्रयत्न करतो, नाही असं नाही. सोपी भाषा वापरणे महत्त्वाचं. नुसतं उगाच अवघड काहीतरी ॲक्यूट मायोकार्डियल इन्फेक्शन काहीतरी झालं, त्याला काहीतरी गंभीर वाटतं, त्याच्यामुळे थोडं सोप्या भाषेत कसं काय सांगता येईल त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतो. सहानुभूती. आता याच्यात कसं आहे की
अगदी थोडक्यात सांगतो तुम्हाला की एका व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीबद्दल वाटणारी भावना याचे काही पायऱ्या आहेत. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. समजा रस्त्यामध्ये एक ॲक्सिडेंट झालेला आहे, मोटरसायकलवर एक माणूस जाताना खाली पडला, त्याच्या पायावर मोटरसायकल पडली. बाजूला येणाऱ्या लोकांची प्रतिक्रिया काय असते? एक व्यक्ती असतो जो ऑफिसला जायचा गडबडीत, त्याला बघून काहीच न करता सरळ निघून जातो. याला म्हणतात अपॅथी. अपॅथी माझं काही देणं घेणं नाही त्याशी, मला काय फरक पडतो, रोज हजारो लोक मरतात त्याच्यापैकी हा एक निघून गेला, ठीक आहे. दुसरा व्यक्ती आला, त्याने त्याची गाडी थांबवली आणि बघितलं त्याला, अरे रे बरंच मार लागला, बस संपलं. सहानुभूती. त्याला कळकळ वाटली पण केलं काहीच नाही त्याने. तिसरा व्यक्ती आला, भले तो रिक्षावाला असेल, गाडीवाला असेल, तो आला आणि त्याला मोटरसायकल बाजूला घेतली, त्याला उचललं, त्याच्या गाडीमध्ये टाकलं आणि त्याला हॉस्पिटलला घेऊन गेला. याला म्हणतात एम्पॅथी. एम्पॅथी म्हणजे सहसंवेदना. सहसंवेदना याचा अर्थ की डॉक्टर जेव्हा असा किंवा एखादा व्यक्ती जेव्हा असा विचार करतो की मी त्याच्या जागी असतो तर मला काय वाटलं असतं, याला सहसंवेदना म्हणतात. तर ह्याला फार महत्त्व आहे मेडिकल फील्डमध्ये, याला फार महत्त्व आहे. जे आणि ही गोष्ट प्रयत्नपूर्वक जाणीवपूर्वक करावं लागतं. ह्याच्यामध्ये असं आहे की थोडासा वेळ द्यावा लागतो, त्याच्यामुळे आज मला 10 पेशंट बघायचे ऐवजी कदाचित 8च पेशंट बघता येतील असं होऊ शकतं. पण ही जी जाणीव आहे आणि ही परसेप्शनच्या लेवलला आहे, म्हणजे जाणीवेच्या लेवलला आहे. हे काही कोणाला सांगून होत नाही. तुम्हाला जाणवतं की या व्यक्तीला आपल्याबद्दल सहसंवेदना आहे. यू फील इट. So that is one of the most important aspects of doctor-patient communication or counseling. सहानुभूती दर्शवणे, प्रश्न विचारण्यास प्रोत्साहन, शिक्षण आणि प्रशिक्षण, जसं आजचं हे चर्चासत्र आहे, खूप चांगला उपक्रम आहे. हा त्याचाच एक भाग आहे की आपल्याला शिक्षण आणि प्रशिक्षणाद्वारे किंवा आम्ही काही सपोर्ट ग्रुप्स फॉर्म केलेले आहेत. एक डायबिटीस सपोर्ट ग्रुप आहे, कॅन्सर सपोर्ट ग्रुप आहे. अशा व्यक्तींना एकत्रित बोलून आम्ही त्यांच्या शंका निरसन करतो. तर हा जोपर्यंत संवाद चांगला होईल मग त्यावेळेस आणखीन मेडिकल प्रोफेशनवर सर्वांचा अजून चांगला विश्वास दृढ होईल. सांस्कृतिक संवेदनशीलता. सांस्कृतिक संवेदनशीलता म्हणजे येणारा प्रत्येक रुग्ण हा वेगवेगळ्या बॅकग्राऊंडहून आलेला आहे. सगळ्यांना काही एकसारखाच विचार करून चालत नाही. प्रत्येकाच्या रिक्वायरमेंट, त्यांचं बॅकग्राऊंड, फॅमिली बॅकग्राऊंड, आध्यात्मिक बॅकग्राऊंड सगळ्यांचं वेगवेगळं असतं. हा जेव्हा आपण अभ्यास करून त्याच्याशी इंटरॅक्ट करतो दॅट मॅटर्स अ लॉट. त्याच्यामुळे खूप फरक पडतो. त्याच्यामुळे बऱ्याच गंभीर गोष्टी, म्हणून मुझे कुछ कहना है असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा पेशंटनी डॉक्टरांना सांगायचं की मुझे कुछ कहना है. डॉक्टर म्हणायचं ठीक आहे मी ऐकतो जो काय म्हणायचं शांतपणाने. हा बऱ्याच गोष्टींनी बरेच प्रॉब्लेम याच्याने सॉल्व्ह होऊ शकतात. विश्वास आणि सहानुभूती निर्माण करणे ही काही एक दिवसाची गोष्ट नाही. मी तुम्हाला सांगितलं की वर्षानुवर्षाच्या प्रयत्नानंतर डॉक्टरांवर ट्रस्ट निर्माण होतो. मी PhD केलेलं आहे हॉस्पिटल मॅनेजमेंट या विषयामध्ये. तर त्याच्यात जे टॉपिक होतं माझा की डॉक्टरांकडनं किंवा हॉस्पिटलकडनं पेशंटना कुठल्या गोष्टी पाहिजे असतात. तर त्याच्यात 5 गोष्टी पाहिजे असतात. ट्रीट आम्ही त्याला म्हणतो, त्याला ट्रीट ॲनालिसिस म्हणतात. ते इंटरनॅशनली ॲक्सेप्टेड आहे. ट्रीट ॲनालिसिस म्हणजे काय? पहिली गोष्ट टी याचा अर्थ टँजिबल्स. टँजिबल्स म्हणजे तुम्ही एखाद्या हॉस्पिटलमध्ये गेले, रुग्णालयामध्ये गेले किंवा डॉक्टरांच्या क्लिनिकला गेले, तिथली स्वच्छता, टापटीप, लोकांचं बिहेवियर, व्यवस्थित पाट्या, मराठीमध्ये लिहिलेलं, हे सगळे टँजिबल गोष्टी आहेत जे तुम्हाला डोळ्याने दिसतात. ज्या गोष्टी तुम्ही ज्ञानेंद्रियांनी बघू शकता किंवा ज्ञानेंद्रियांनी ज्याचा आस्वाद घेऊ शकता, अशा सगळ्या गोष्टी म्हणजे टँजिबल. टी. आर स्टँड्स फॉर रिस्पॉन्सिव्हनेस. म्हणजे मी गेलो आणि तिथे बसलो आणि तासभर झाला कोणीच माझ्याकडे बघत नाही, फार गंभीर गोष्ट आहे. म्हणून आम्ही सांगतो की तुम्ही त्वरित, आता नवीन क्वालिटी इंडिकेटर आम्ही मॉनिटर करतो की तुम्ही किती वेळात पेशंटला अटेंड केलं, पहिलं असेसमेंट किती वेळेस केलं. NABHचा मी स्वतः ॲसेसर आहे. भारतभरात 600 हॉस्पिटलचं असेसमेंट केलेलं आहे, अजूनही करतो. तर त्याच्यामध्ये एक क्वालिटी इंडिकेटर असं आहे की तुम्ही आलेल्या पेशंटला किती लवकर बघता, किती लवकर त्याचे असेसमेंट करता, त्याला नेमकं काय झालेलं याची तपासणी किती लवकर करता, चाचपणी किती लवकर करता. हा पण एक फार महत्त्वाचा भाग आहे. बरोबर आहे. E स्टँड्स फॉर एम्पॅथी. मी तुम्हाला एम्पॅथीबद्दल सांगितलं. सहसंवेदना. A स्टँड्स फॉर ॲश्युरन्स. ॲश्युरन्स म्हणजे चलो यार ठीक हो जाएगा, ठीक होईल, चलो बरं वाटेल, काही काळजी करू नका काका, ठीक होईल. फार फरक पडतो. हा जो सायकोलॉजिकल सपोर्ट आणि आधार आहे दॅट मॅटर्स लॉस्ट. आणि 5वी शेवटची पण तेवढीच महत्त्वाची गोष्ट ट्रस्ट.
विश्वास. पण हे विश्वास जसं मी तुम्हाला सांगितलं एका दिवसात डेव्हलप होणारी गोष्ट नाही. वर्षानुवर्षाच्या निरंतर प्रयत्नांनी, निरंतर सहसंवेदनाने, निरंतर संवादाने एकमेकांवर ट्रस्ट निर्माण होतो. म्हणून डॉक्टर आणि रुग्णाचं नातं विश्वासावर आधारित असतं. तेरा मुझसे हे पहिले का नाता कोई असं जेव्हा वाटायला लागतं तेव्हा तो रुग्ण डॉक्टरशी अटॅच्ड असतो आणि डॉक्टर बिकम्स जस्ट लाईक अ फॅमिली मेंबर. जे पूर्वीची जी कन्सेप्ट होती फॅमिली डॉक्टर म्हणून कन्सेप्ट होती. मग ये दोस्ती हम नहीं तोडेंगे असं ते सुरू होतं. उपाय काय काय करता येतील, जसं आपण आतापर्यंत बघितलं की या सगळ्या समस्या आहेत की डॉक्टर आणि पेशंट यांच्यामध्ये गैरसमज निर्माण होतात. संवाद कौशल्य वाढवणे आपण बघितलं, रुग्ण केंद्रित काळजीला प्रोत्साहन देणे बघितलं, विश्वास आणि सहानुभूती निर्माण करणे, कायदेशीर आणि सुरक्षा चौकटी मजबूत करणे. आता या बाबत महत्त्वाचं कसं आहे की जे काही लॉज आहेत रुग्णाच्या हक्काबद्दल आपल्याला रोपडेकर सरांनी सांगितलं की रुग्णाचे हक्क आणि जबाबदारी दोन्ही आहेत. तर डॉक्टरांना किंवा हॉस्पिटल्सला आम्हाला सुद्धा अपडेट राहावं लागतं की नवीन लॉ काय आलेला आहे, रुग्णाचे अधिकार काय आहेत. तसं तर आम्ही आता सगळ्या हॉस्पिटल्समध्ये ते हक्क आणि जबाबदाऱ्या लिहून ठेवलेलं असतं, डिस्प्ले केलेलं असतं की हे तुमचे हक्क आहेत, या तुमच्या जबाबदाऱ्या आहेत, सगळं लिहून ठेवलेलं असतं. पण त्याच्याबद्दल वेळोवेळी स्वतःला अवगत करणं ही पण डॉक्टरांची किंवा हॉस्पिटलची नेहमीची रिक्वायरमेंट आहे. जनजागृती आणि शिक्षण आणि कन्सिस्टन्सी या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. थोडक्यात काय तर डॉक्टर आणि रुग्ण संबंधांमधील तणाव ही एक गुंतागुंतीची समस्या आहे. हे काही एका दुसऱ्या गोष्टीमुळं घडलेले नाही आहे की कायद्यामध्ये झालेले बदल आहेत, खर्चिकपणा वाढलेला आहे, प्रोफेशनलिझम वाढलेलं आहे, कॉम्पिटिशन वाढलेलं आहे, लोकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत, जीवनशैली बदललेलं आहे, आजाराचं प्रमाण आणि प्रकार हा पण बदललेला आहे. या सगळ्या गोष्टी ज्याच्यामुळे संवाद पद्धतशीर दबाव आणि सामाजिक घटकांमध्ये रुजलेले आहेत. सहानुभूती, स्पष्ट संवाद, रुग्ण केंद्रित काळजी आणि मजबूत समर्थन प्रणालीवर लक्ष केंद्रित करून आपण विश्वास निर्माण करण्यासाठी प्रत्येकासाठी निरोगी आणि आदरयुक्त आरोग्यसेवा वातावरण सुनिश्चित करण्यासाठी काम करू शकतो. प्रभावी संवाद हा नक्कीच विश्वासाचा पाया आहे. जोपर्यंत हॉस्पिटल्स, डॉक्टर्स चांगल्या पद्धतीनं काउन्सिलिंग ज्याला आपण म्हणतो चांगलं काउन्सिलिंग करतील तेव्हा बऱ्याच प्रकारचे गैरसमज आणि विसंवाद हे कमी होतात. सुरक्षित वातावरण दोघांसाठी पण आवश्यक आहे. उद्या जर समजा एखाद्या रुग्णालयामध्ये तोडफोड झाली तर डॉक्टरांनी सांगितले इथून पुढे पेशंटच बघणार नाही. आणि सरांनी जसं रुग्णांचे हक्क आणि कर्तव्य सांगितले तसं त्यातल्या त्यात एक अधिकार फक्त दिलेला आहे डॉक्टरांना पण संविधानाने. तो अधिकार असा आहे की आपत्कालीन उपचार सोडून इतर रुग्णांना उपचार नाकारण्याचा अधिकार आहे डॉक्टरांना. की एखाद्या व्यक्तीने जर गडबड केली हॉस्पिटलमध्ये तर डॉक्टर म्हणू शकतात तुम्ही घेऊन जा, आम्हाला नाही करायची ट्रीटमेंट तुमची. हा अधिकार दिलेला आहे, ही चांगली गोष्ट आहे. पण हे आपत्कालीन नाही, म्हणजे लाईफ सेव्हिंग सिच्युएशनमध्ये तर ट्रीटमेंट करायचंच आहे आपल्याला. पण सांगायचा उद्देश असा आहे की सुरक्षित वातावरण ठेवणं डॉक्टरांसाठी, हॉस्पिटलसाठी, रुग्णासाठी सगळ्यांसाठी फायद्याचं आहे. रुग्ण आणि वैद्यकीय बंधुत्व दोघांच्याही कल्याणासाठी महत्त्वाचं आहे. 99% गोष्टी चांगल्या संवादातनं सॉल्व्ह होऊ शकतात. डॉक्टर आणि रुग्ण यांचा संवाद चांगला असला तर नक्कीच साध्य होऊ शकतात. ही एक छोटीशी मीच केलेली कविता आहे. पूर्वी लोक म्हणायचे की डॉक्टर देव आहे. नाव देव ना दानव, सर्वच आहेत मानव. डॉक्टर आणि रुग्ण संवेदना आणि कणव, संवाद आणि समभाव, विश्वासाचा धागा विणून पूर्व करेल नेव. जी काही डेफिशियन्सी आहे त्याच्यातली उणीव आपण डेफिनेटली पूर्ण करू शकतो. आणि मग अल्टिमेटली आपल्याला काय हवं आहे तर हे हवं आहे. हीच मुची प्रार्थना, हेच मुचे मागणी. हीच मुची प्रार्थना, हेच मुचे मागणी. माणसाने माणसाशी माणसा समभागणे. हे जर आपण करू शकलो तर खऱ्या अर्थानं या गाण्याच्या उक्तीप्रमाणे आपण जगू शकू. जिंदगी एक सफर है सुहाना. पण त्यात हे पण लक्षात ठेवावं लागेल, कल क्या हो किसने जाना. थँक्यू व्हेरी मच.